जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-जी-एसचे फायदे पाहणार आहोत। तर बघा, आर-टी-जी-एस हा आंतरबँक हस्तांतरणाचा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्गापैकी एक पर्याय आहे। हे निधीचे कागदविरहित हस्तांतरण आहे, म्हणजे कुठल्याही कागदाचा वापर करावा लागत नाही। आर-टी-जी-एस व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही। पैसे जमा करण्यासाठी लाभार्थीला बँकेत जाण्याची गरज नाही। इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करून निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो। ही सुविधा सर्व व्यावसायिक दिवसांवर उपलब्ध आहे, ज्यांच्या वेळा प्रत्येक बँकेत बदलू शकतात। तर ज्या वेळेस बँक सुरू असेल त्या दिवशी आर-टी-जी-एसचे तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतात। ही त्वरित निधी हस्तांतरण यंत्रणा आहे, तर त्वरित तुमचा जो काही निधी आहे तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, आर-टी-जी-एस आता सोमवार ते रविवार 24 तास आणि 7ही दिवस उपलब्ध आहे। आर-टी-जी-एस सुविधेचा लाभ ऑनलाईन किंवा मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा बँक शाखेतून ऑफलाईन घेता येतो। दोन्ही प्रकारे तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकता, एकतर ऑनलाईन एकतर ऑफलाईन। यात प्राप्तकर्त्यासाठी कोणताही क्रेडिट आणि सेटलमेंट जोखीम समाविष्ट नाही, कारण प्रत्येक व्यवहार त्वरित सेटल केला जात असतो। ग्राहकांना त्यांच्या खात्यात केव्हा क्रेडिट आणि डेबिट केले जाईल हे जाणून रोख प्रवाहाचा अंदाज लावण्यास सक्षम सुद्धा केले जात असते। त्यानंतर बघा, पाठवणाऱ्याला प्रत्यक्ष तपासणी किंवा डिमांड ड्राफ्ट वापरण्याची गरज नाही। कागदी साधने जमा करण्यासाठी लाभार्थीला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही। लाभार्थ्याने भौतिक साधने गमावणे, चोरी होणे किंवा त्यांच्या फसवणुकीच्या संभाव्यतेबद्दल घाबरणे सुद्धा आवश्यक नाही। कुठल्याही पद्धतीचे या ठिकाणी जोखीम त्या ठिकाणी नाही आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जे काही पेमेंट आहे ते ट्रान्सफर होतं। प्रेक्षक इंटरनेट बँकिंग वापरून त्याच्या किंवा तिच्या घरातून कामाच्या ठिकाणाहून पैसे पाठवू शकतो। जर तिची बँक अशी सेवा देत असेल तर तुम्ही ऑनलाईन बँकिंगद्वारे त्या ठिकाणी तुमचे जे काही आर-टी-जी-एस माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकतात। व्यवहार शुल्क आर-बी-आयने मर्यादित केलेले आहे। या व्यवहाराला कायदेशीर आधार आहे आणि त्यामुळे व्यवहार शुल्कसुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, आर-टी-जी-एसचे काही तोटे आपण पाहणार आहोत। आत्तापर्यंत आपण फायदे पाहिले, आता तोटे पाहूया। आर-टी-जी-एस आपल्या ग्राहकांना व्यवहाराचा मागोवा घेण्याची संधी देत नाही। मध्यवर्ती बँकेद्वारे केवळ प्रदान पुष्टीकरण लागू केले जाते, ज्यामध्ये पैसे पाठवणाऱ्या बँकेला मध्यवर्ती बँकेकडून लाभार्थी बँकेला निधी हस्तांतरणाचा संदेश मिळतो। त्यानंतर बघा, आर-टी-जी-एस म्हणजे ग्रॉस सिस्टीममध्ये पुरेसा पैसा नसलेल्या ग्रीड लॉकचा धोका असतो। त्यानंतर पुढे, आर-टी-जी-एसद्वारे पाठवता येणारी किमान रक्कम 2 लाख रुपये आहे, ज्याची कमाल रकमेवर मर्यादा नाही। तर बघा, आर-टी-जी-एसद्वारे किमान रक्कम तुम्ही 2 लाखांपर्यंत पाठवू शकतात। जर 2 लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्ही आर-टी-जी-एसचा वापर करू नका। त्या ठिकाणी तुम्ही NEFT किंवा मग IMPSचा वापर करू शकतात आणि किमान मर्यादा 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्ही आर-टी-जी-एसचा वापर करू शकता। भारताच्या आर-बी-आय म्हणजे सेंट्रल बँकेने केवळ सकारात्मक पुष्टीकरणाची अंमलबजावणी केली आहे, ज्यामध्ये पैसे पाठवणाऱ्या बँकेला आर-बी-आयकडून लाभार्थी बँकेला निधी हस्तांतरणाचा संदेश जो आहे तो प्राप्त होतो आणि त्या माध्यमातून आर-टी-जी-एसचे या ठिकाणी आपण तोटे आणि फायदे पाहिलेले आहेत। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।